सोडवणार आहे त्यातील पहिला प्रश्न 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो. तर कसं सोडवणार, 11 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये दशक स्थानी, आता कोणत्या दशक स्थानी म्हणजे एकक दशक, तर मग इथे 0 न राहता इथे पाहिजे आपल्याला. तर अशा संख्या किती, 100 जर घेतली तर 100च्या दशक स्थानी आपल्याला 0 हा अंक मिळतो. म्हणजेच 11 ते 100 मध्ये अशा टोटल किती संख्या आहे, तर एकच संख्या आहे जिच्या दशक स्थानी 0 हा अंक आपल्याला मिळतो. म्हणजेच आपलं उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न, 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या किती संख्या आहे. तर 2 अंकी संख्या ह्या 10 पासून ते 99 पर्यंत असतात. तर यामध्ये 6 अंक किती वेळा येतो, तर 6 अंक 18 वेळा येतो. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल. कुठून सुरुवात सांगितली आपल्याला, 40 पासून. तर 40 नंतर एकक स्थानी 1 पाहिजे अशी कोणती संख्या असेल, 41. त्यानंतर 51, 61, 71, 81 आणि 91. तर एकक स्थानी आपल्याला इथे एक आहे, 1 1 1 1 1, एकक स्थानी 1 पाहिजे. मग अशा किती संख्या आपल्याला मिळाल्या, तर 1 2 3 4 5 6, म्हणजेच आपल्याला 6 संख्या मिळाल्या. तर कोणत्या ऑप्शन मध्ये 6 आहेत, 10 8 6, म्हणजेच योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत. एकक व दशक स्थान म्हणजे दोन्ही अंक 2 अंकी संख्यांमध्ये दोन्ही अंक समान पाहिजे अशा किती संख्या आहेत त्यांनी विचारलं. तर किती आहेत, पहिली संख्या असेल 11, दुसरी 22, तिसरी 33, चौथी 44, 55, 66, 77, 88 आणि 99. म्हणजे दोन्ही अंक हे समान आहेत. मग अशा किती संख्या आपल्याला मिळाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, म्हणजेच आपल्याला 9 संख्या मिळाल्या. म्हणजे आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात. तर ती संख्या कोणती. तर आपण पर्याय दिलेले आहेत आपल्याला 4. त्या पर्यायांपैकी बघू. काय सांगितले, पहिले 2 अंकी संख्या पाहिजे ज्याची बेरीज 14. पहिला पर्याय आहे 95. या 2 अंकांची 9 आणि 5 किती, तर 14 होतात. तर बघू आपण 95 जर संख्या घेतली तर पुढे काय सांगितलं, त्यामध्ये जर 18 मिळवले, आपण 18 मिळवू. 8 आणि 5 किती, तर 13, हातचाला 1, 9 आणि 1 10 आणि 1 11. तर आपलं उत्तर आलं 18 मिळवल्यावर 113. तर 18 मिळवल्यानंतर काय व्हायला पाहिजे, मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदलली पाहिजे. म्हणजेच याची 95 मध्ये 18 मिळवले तर आपल्याला उत्तर अंक बदलून म्हणजेच 59 उत्तर यायला हवे होते, म्हणून पर्याय 1 नाही. आपण 86 घेऊन बघू. त्यात 18 मिळवायचे, 6 आणि 8 14, हातचाला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10. तर 104, म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे होतं, तर 68. आलं का, नाही. म्हणजे हे उत्तर नाही. आपण पर्याय क्रमांक 3 बघू. 68 अधिक 18, 8 आणि 8 किती, 16, हातचाला 1, 6 आणि 1 7 आणि हा 1 8, म्हणजे उत्तर आलं 86. तर आपलं हे 86 उत्तर 68 ची स्थानं बदललेली आहे. 6च्या जागी 8 व 8च्या जागी 6, म्हणजेच आपल्याला 68 ही संख्या जर घेतली, 6 आणि 8 14 होतात, त्यामध्ये जर 18 मिळवले तर उत्तर 86 येतं. म्हणजे अंकांची स्थान ही अदला बदल होते. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. तर आपण हे बघितलेलं आहे. तर बघू आपण 1 ते 100 मध्ये आपल्याला कोणता अंक हवा, तर 5 हा अंक. तर 5 हा अंक कधी येतो, 5 15 25 35 45 55 65 75 85 95 50 मध्ये ही 5 येतो.
त्यानंतर 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59. 60 मध्ये 5 येतो का तर नाही. मग किती संख्या मिळाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजेच 1 ते 100 मध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो तर 20 वेळा. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? आपण तक्ते बघितलेले आहेत. जर ते पाठ असेल तर आपण तोंडी सांगू शकतो की 11 ते 99 मध्ये 9 हा अंक किती वेळा येत असतो तर तो 19 वेळा. पण मग त्या कसा येतो आपण ते बघू. तर आपण 10 पासून 99 पर्यंत विचारले तर मग 10 अंक येत नाही, 9 अंक आपल्याला घेता येत नाही. मग आपली सुरुवात कुठून होतील 9 अंक पाळण्यासाठी? 19, नंतर काय 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99. त्यानंतर 90 मध्ये 9 येतो. त्यानंतर 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. 100 मध्ये 9 येत नाही. मग किती अंक मिळाले आपल्याला 10 ते 99 पर्यंत 9 अंकाचे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. म्हणजेच किती संख्या मिळाल्या आपल्याला तर 19. म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर आपल्याला 0 विचारलाय. 0 कधी येतो? 10 मध्ये, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 मध्ये आपल्याला 0. पण 100 मध्ये 0 हा किती वेळा मिळतो? 2 वेळा. मग हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 1 11. म्हणजेच 1 ते 100 मध्ये 0 हा किती वेळा मिळतो? 11 वेळा. म्हणजेच आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? आता आपल्याला 2 हा अंक नसलेल्या विचारल्या. म्हणजे किती संख्यांमध्ये 2 हा अंक येतो पहिले ते बघावं लागेल. तर कधी येतो? 2, 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82, 92, नंतर 20. त्यानंतर कोणता अंक असतो? 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29 एवढ्या संख्यांमध्ये 2 हा अंक येत असतो. तर ते किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे 100 पैकी 20 संख्यांमध्ये 2 हा अंक येतो. उरलेल्या बाकी संख्यांमध्ये 20 हा अंक येत नाही. म्हणजे 100 पैकी 20 गेल्या तर उरले किती? 80. म्हणजे 80 संख्यांमध्ये 20 हा अंक येत, 80 संख्यांमध्ये 2 हा अंक येत नाही. म्हणजे आपला पर्याय आहे 2. पुढील प्रश्न 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या किती संख्या आहेत? काय विचारलं? पटीत नसलेल्या. तर आपल्याला पटीत किती आहेत ते माहिती हवं. 9च्या पटीत किती आहेत? 9, 18, 9 2 8 9 3 36, 9 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90 आणि 9 म्हणजे 11 गुणिले 9 99. म्हणजेच 9च्या पटीत किती संख्या आहेत? तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि
संख्या या 9च्या पटीत असतील तर उरलेल्या संख्या या 11च्या पटीत 9च्या पटीत नसतील. म्हणजे 100 मधून जर 11 वजा केले तर 10 मधून 1 गेला 9, 9 मधून 1 गेला 8. म्हणजेच किती तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या या किती आहेत 89. तर कोणत्या पर्यायामध्ये दिसतं 11, 90, 88, 89. म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न आहे 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीत किती संख्या आहेत. तर 81 ते 85, 71 ते 85 विचारलं आपण बघू. 74, 75, 76, 77, 78, 79, 80, 81, 82, 83, 84 आणि 85. या 71 ते 85 या 15 संख्यांमध्ये 7च्या पटीत विचारले. तर 7च्या पटीत किती आहेत 71 नाही, 72 पण नाही, 73 नाही, 74 पण नाही, 77 ही पहिली संख्या जी 7च्या पटीत असते आणि त्यानंतर 84 ही दुसरी संख्या. म्हणजे